बद्रीनाथ जवळच्या माना गावाच्या जवळ ग्लेशियर फुटल्याची माहिती BRO आणि त्यासोबतच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। हिमस्खलनामध्ये 3 गंभीर जखमींना लष्कराच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले तर 16 मजुरांचं रेस्क्यू सुद्धा करण्यात आलेलं आहे। इतरांना वाचवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण हे बघतोय बद्रीनाथ जवळची दृश्य। बद्रीनाथ जवळच्या माना गावामध्ये ग्लेशियर फुटल्याची ही बातमी आहे। PRO आणि त्यासोबतच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। गणेश ठाकूर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। गणेश। अमोल, एक मोठी घटना आहे, पण हळूहळू जी रेस्क्यू केलेल्या लोकांची संख्या, कामगारांची संख्या वाढते। सध्या ही संख्या 16-17 पर्यंत पोहोचलेली आहे। एकूण 57 कामगार त्यावेळेला तिथं काम करत होते ज्यावेळेस ग्लेशियर तुटला आणि हे सगळे त्या ग्लेशियरच्या यामध्ये फसले। प्रामुख्यानं सुरुवातीला 10 आणि नंतर ही संख्या 17 पर्यंत पोहोचली आहे। SDRF आणि NDRF ची टीम स्थानिक ठिकाणी रवाना झाल्यात आणि ज्या वेळेला थोडंसं वातावरण क्लिअर होईल त्यानंतर तिथं आणखी फोर्स डिप्लॉय करून लवकरात लवकर ह्या सगळ्या कामगारांना तिथून बाहेर सुखरूप काढण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि BRO जिल्हा प्रशासन सध्या तरी काम करत आहे, पण NDRF आणि SDRFच्या टीम देखील रवाना झाल्या आहेत आणि गरज पडली तर आपले जे आर्म्ड फोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून आणखी फोर्स मागवली जाईल आणि तिथं काम केलं जाईल। म्हणून प्रामुख्यानं चमोली बद्रीनाथ धामच्या तिथं घडलेली घटना आहे आणि सध्या ITBP ची टीम देखील तिथं आहे आणि सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अमोल। निश्चित गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।